येत आहेत. नक्कीच ऑन स्क्रीनवर पाहिले आम्ही त्यांना. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर ड्राईव्ह केला जातोय. हलक्या हाताने मात्र आपण पाहिले चेंडूला ढकलून दिलं गेलं. एकदा मात्र इथून आपण पाहिले कंप्लीट केली आहे. एका धावेनं आपण पाहिले तर फलकाला झालेली सुरुवात. संतोष वळवी आणि विकेश ही जोडी आपण पाहतोय. भावेश गोरकड आपण पाहिलं तर एक तजुर्बेगार खेळाडू आहे. तजुर्बा मात्र पणाला लावत असताना सुपर 7 मध्ये आपण पाहिलं तर ही लढत पाहायला मिळते आपल्याला. एक दमदार अशी लढत जरूर आपण पाहू शकतोय. कारण की जवळजवळ आज स्वप्नपूर्ण संघाचं एकेच असेल की पुढे जायचं आहे. यावेळेला शॉर्ट पिच होता त्याला अगदी बाटच्या रडार मध्ये घेतलंय. चेंडूला उडून दिलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाका विकेश नावाचा हालाय. सिक्सर. बिग सिक्सरने धाव फलका वाढला. पण एकदा पाहिलं आपण तर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पाठलाग तर केला जातोय. या संघाला नक्कीच कसं विसरून चालेल. चांगल्या संघाला मात्र त्यांनी लढत दिली होती. कारण की जवळजवळ 3 चेंडू 8 धावांची गरज असताना एक उत्तुंग षटकार ठोकला. त्यानंतर आपण बघितलं की मग उर्वरित ज्या धावा पूर्ण केल्या आणि मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग या स्पर्धेमध्ये सुपर 7 मध्ये एंटर केला होता. त्या संघाला आपण कमी आखू शकत नाही. येते टीमची टोटल 8. उडवलाय समोर फिल्डर आहे तिथे चांगला झेल पकडला जाईल. आणि पाहिलं या वेळेला तर फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. परंतु आपण पाहिली तर इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मात्र डिमांड केली आहे. या सिटीचा फेअर डिलिव्हरी आहे. अगदी क्लीन आणि साफ चित्र आहे आणि ते आपल्याला क्लिअर होताना पाहायला मिळालं. हा आता रिव्ह्यू गमावलेला आहे हे सध्या लक्षात असू द्या. कारण की यानंतर मग बॅटिंग करणारी टीम आहे ना रिव्ह्यूची डिमांड करू शकत नाहीये. बघा तिथे मी विनंती करतोय की बॅटिंग करणाऱ्या टीमला खुर्च्या खाली करून द्या. प्रेक्षक बसलेले असतील तर प्रेक्षकांनी उठा. Thank you, DJ. Thank you. ओ हो यावेळेस फर्निचर उद्ध्वस्त. फलंदाज आपण पाहिला तर बाला देखील आउट. व्हॉट अ डिलिव्हरी. यस डीजे. थँक यू सो मच. विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती आहे गोलंदाज मिस्टर भावेश घोरकना. पहिल्या बॉल वरती एक, दुसऱ्या बॉल वरती षटकार, त्याच्यानंतर सिंगल आणि आता मात्र बॅक टू बॅक 2 विकेट मात्र प्राप्त केलेत. विकेटची अटॅक पूर्ण केली जाईल का?
फुलटॉस डिलिव्हरी, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला. धन्यवाद डीजे. रिक्षावाला तर मात्र वाट पाहतोय सध्या तरी. भन्नाट गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षकांची. क्रिकेट आहेत प्रेक्षक, क्रिकेटचे दर्दी म्हणूनच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकामध्ये ही अफाट गर्दी. षटक क्रमांक पहिलं संपन्न झाले. धाव फलकात धावा लागल्या गेले त्या म्हणजे 14. दुसरं षटक टाकण्याकरता मैदानात आतमध्ये दीपेश वज्रा. त्याच्या विरुद्ध मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. शतरक्षक आहे, जज करतोय. हो 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 हो, पकडला या ठिकाणी झेल आणि समाप्त झाला विकेश खरपडे असा खेळ. इज आउट. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. काय जबरदस्त झेल मात्र काबू कॉर्नरच्या दिशेने मात्र पकडला गेला. धावसंख्या आपण पाहिली तर 14 असताना मात्र पहिल्याच बॉल वरती दीपेशनं मिळवले विकेट. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस मात्र दांडी गुल. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स. येस डीजे, तुम्हाला देखील आम्ही संधी देतोय. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. आता मात्र पुन्हा एकदा विकेटच्या हॅट्रिक वरती आहे गोलंदाज मिस्टर दीपेश वज्रा. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या त्या म्हणजे 14, परंतु 14 वरती गाडी मात्र बंद पडले या ठिकाणी ओमसागर ब्राह्मणगाव टीमची. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये देवा येतोय, बबलू देखील आहे. आता मात्र त्यांना जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. बॅक टू बॅक 2 विकेट मात्र डाऊन झालेत
कदाचित तिसरी येईल का? मग तिसरी आली तर A1 जोडी अनंता महाले आणि अशोक भीमरा यांच्याकडनं 500 आणि बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवलीच्या वतीनं 300. आतापर्यंत अनेक खेळाडूंनी पारितोषिक भरपूर या ठिकाणी पटकावलेत. यावेळेस संधी बनवले गोलंदाज मिस्टर दीपेश वज्रानं. ऑन स्ट्राईक वरती बॅटर आहे तो म्हणजेच मिस्टर देवा. छोटा पॅकेट बडा धमाका. हलक्या हाताने या ठिकाणी जंटल पुश केले. गली रिझनच्या दिशेनं एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहिलं तर चांगले टेक्निकचा वापर या ठिकाणी केला आहे बॅटर देवानं. बॅक टू बॅक विकेट जात होते मैदानाच्या आतमध्ये, परंतु आपण पाहिलं 6 या क्रमांकावरती खेळण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याला ठाऊक आहे आपल्याला शेवटपर्यंत निश्चितच आपलं धावफलक मात्र घेऊन जायचं आहे. चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे आणि ती चांगली पार्टनरशिप या ठिकाणी केली जाईल का? जबाबदारीचं क्रिकेट मात्र या ठिकाणी खेळताना जरूर पाहायला मिळतोय. एवढंच हिम्मत दाखवलं या ठिकाणी. म्हटलं गेलंय ना, डर से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ा कोई वॅक्सिन नहीं है. हिम्मत दाखवले मैदानाच्या आतमध्ये फलंदाज देवानं. चांगला क्रिकेट तो देखील खेळू शकतो. धावफलक जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज लागले आहे, परंतु चेंडू जातो डिक्लरेशन झोन मध्ये. धाव मिळेल फक्त एकच सिंगल. चेंडू फेकून झाले तर दुसऱ्या षटकातील 4 आणि 4 मध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर 17 धावा, सॉरी टोटल धावसंख्या झाली ती 17. या ओव्हर मध्ये फक्त 3 आलेत. धाव फलकावरती धावा आपण पाहिला तर 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपेश वज्राचं हे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती चांगली बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला मिस्टर देवा वल्वी. यावेळेस मात्र सुंदर फटका आहे, परंतु मिळतील 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 एका ठिकाणी फक्त सिंगल 1 रन. चांगला स्कूपचा फटका या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला होता, परंतु चेंडू आपण पाहिला तर पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोनच्या दिशेने रवाना झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 18. यानंतर होणारा मॅच असणार आहे तो म्हणजेच निश्चितच तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचू. यानंतर होणारा मॅच षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र हवेमध्ये हा शॉट खेळला गेलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. यावेळेस मात्र झेल सोडला गेलाय. कदाचित हा क्रिकेट नाही तर मग फुटबॉलचा गेम चालू आहे की काय, ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 2 ने पुढे सरकली, जाऊन पोहोचली 20च्या घरामध्ये. 20 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत नुस्टार वसई आणि आयुजुदानी वालीव. टॉस साठी रेडी राहा. नंतर जय मल्हार स्पोर्ट खुलांडे आणि त्यांच्या समवेत प्रो स्पोर्ट चिंचोटी असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर एक संघ आपण पाहिला तर सुपर 4 मध्ये पोहोचलाय तो म्हणजेच वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव.
चला गेम स्टार्ट करायचा आहे. अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. थोडी घाई करा. तिसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय निशाल वज्रा. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर डाव्या यष्टीच्या बाहेरचा होता. पंच आमच्याकडे वलतायत. वाईटचा इशारा. अव्वंताच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे 21. यावेळेस मात्र प्रयत्न करावे लागतील. बबलू आहे ऑन स्ट्राईक वरती. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 फलंदाज मात्र बाद झालेत. संतोष, विकेश, बाला, बबलू उत्तम. बबलू आहे अजून मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र मिस टाइम फटका. झेल होईल का? परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर कॉलिंग खूप महत्वाची होती. कॉलिंग करून जर झेल या ठिकाणी पकडला तर कदाचित फलंदाज बाद झाला असता. म्हटलं गेले ना, जगाला जे आवडेल ते कराल तर एक प्रॉडक्ट म्हणून राहाल, आणि तुम्हाला जे आवडेल ते कराल तर एक ब्रँड म्हणून जगाल. मग आता कसं जगायचं आहे, कसं काय करायचं आहे, हे मात्र स्वतःला या ठिकाणी सिद्ध करावं लागेल. आज अफाट गर्दी या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. आज फायनल डे बिरसा मुंडा ट्रॉफीचा. अनेक प्रेक्षक मात्र या बिरसा मुंडा क्रीडा नगरीवरती मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस आपण पाहिलं तर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता फलंदाज देवानं, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर परफेक्ट जे कनेक्शन व्हायला हवं होतं ना, ते मात्र झालं नाहीये. हलकीशी इनर एज लागली होती. धावसंख्या जाऊन पोहोचली 23च्या घरामध्ये. 23 धावा धावफलकात लागल्यात. खचाखच भरलेलं हे मैदान प्रेक्षकांनी. यावेळेस आपण पाहिलं तर विकेट फर्निचर उद्ध्वस्त. बरोबर मधली एसटी मात्र त्या ठिकाणी वाकवली गेली आहे. यस, कम ऑन डीजे. सगळ्यांनी जेवून घ्यायचं आहे. जेवणाची तयारी झालेली आहे. थोड्याच वेळानंतर हल्दी समारंभाला मात्र सुरुवात होईल. धन्यवाद रिजय, धन्यवाद. थँक्यू थँक्यू. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 4. अजून सुद्धा 2 बॉल बाकी आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जितू कोते इन झालाय. डायरेक्ट हिट, परंतु नेम लागला नाहीये. कदाचित नेम लागला असता तर मग आवाज आला असता. हलकासा मात्र चेंडू स्पर्श झाला नाहीये. पंचांनी तेच त्या ठिकाणी थोडंसं मात्र वेळ घेतला होता, परंतु ऐनवेळी अचूक निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. हा चेंडू आहे वाईट. वाईट वर्सेस एक 22 म्हणजे 2 धावा. 2 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 25 रन. पण काय घडलंय नक्की ते आम्हाला या ठिकाणी कळवा.
खूप क्लोज डिसिजन होता आणि फलंदाज असणार आहे या ठिकाणी आउट. कारण ज्यावेळेस हिट केला त्यावेळेस मात्र अगदी स्टंपच्या मधून या ठिकाणी बॉल निघाला गेला आणि हलकीशी बेल्स त्या ठिकाणी डाऊन झाली आणि बॅट आपण पाहिले तर परफेक्ट लाईन वरती पाहायला मिळाली सर. परंतु चेंडू वाईट आहे ना, म्हणजे या 2 धावा असतील की एक. ओके, थँक्यू. धन्यवाद डीजे. धाव फलक झालाय ते म्हणजेच 24. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पंडित सुरुंग आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंडितने देखील केला होता, परंतु त्याला देखील या ठिकाणी बाद केलंय. जवळजवळ 3 षटकांचा खेळ मात्र संपन्न झालाय. धावफलकात धावा लागल्या गेल्या त्या 24, लक्ष आहे 25. जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज असतील आमचे सहकारी समालोचक मित्र मिस्टर जयेश डुकळे. जयेश, आपण टॉस संपन्न करायचा आहे.
Thank you so very much, musical group. Toss, big toss. आणि तो टॉस करणार आहोत. टॉस आपण करणार आहोत दोन संघांच्या दरम्यान आणि दोन संघ आहेत न्यू स्टार वसई आणि जीवदानी वालीव. कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या, तुम्हाला ही विनंती असेल. न्यू स्टार वसई टीम कर्णधार अक्षय या. टॉस खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण की वेळ सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आमचे एलियन्स आहेत, त्यांचं यान आता हरवलं आहे, ते यान शोधतायत. हाँ, आप पैसा वहाँ पे जमा कर दो, अनाउंस कर देंगे हम. थोड़ा वहाँ पे जाइए, वहाँ पे वो कमेंट्री बॉक्स है ना, वो टीव्ही लगा है, वहाँ पे जाइए. टॉस करणार आहोत आपण आणि टॉस करण्यासाठी विनंती करेन, मंचावरून भरपूर आमचे पाहुणे आहेत. 3 ओव्हरचा मॅच असेल. कोणाला नक्कीच मी इन्व्हाइट करू इथून. विलासदादा या, प्रत्येकाला आता मात्र आपण एक एक संधी देऊया. 3 ओव्हरचा मॅच असेल. न्यू स्टार वसई विरुद्ध आपण पाहतोय जीवदानी वालीव. आता ठरवा आपसमध्ये कोण कॉल देईल. वसई टीम कडून कॉल येतोय. हेड आणि टेल. हेड. टेल आला. दादा शुभेच्छा आणि मंचावर विराज मानवा. संदीप आपण बघितलं वालीव टीमने टॉस जिंकलाय. काय निवडाली ते क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण. न्यू स्टार वसई टीम पाहिली तर अगदी खेळ त्यांचा तुम्ही बघितला. मग कदाचित टॉस जिंकल्याचा तुम्हाला किती मोठा फायदा मिळू शकतो इथे. टॉस जिंकल्यानंतर थोडा बहुत फायदा होईल त्यांच्यापेक्षा. काय वाटते तुम्हाला की न्यू स्टार वसई या संघाला किती धावसंख्येपर्यंत थांबवणं तुमच्यासाठी नक्कीच गरजेचं असेल, कारण की 33 धावा त्यांनी मागच्या सामन्यामध्ये करून दिल्या नव्हत्या. 30 ते 35. म्हणजे तुमच्याकडे बॉलिंग अटॅक आहे चांगली, बॅटिंग देखील चांगली आहे. सुपर 7 मध्ये आलेत. आता जर इथपर्यंत आलं तर मग आता कुठे जायचं असेल. जाता जाता कोणती ट्रॉफी. जाता जाता आता जी भेटेल ती घेतली तरी पण खूप चांगलं वाटेल. शुभेच्छा असतील तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. अक्षय यांच्याकडे जाऊया. अक्षय, नक्कीच तुम्ही सुपर 7 मध्ये आलात. आता तुमच्यासाठी एकच प्रश्न असेल, कोणती ट्रॉफी असेल. जी देव देणार ती आम्ही घेऊन जाणार. नक्कीच शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. कारण की मॅच सुरू झाले. जाऊया आपण. बघा इथून आपण पाहिला तर ज्या प्रकारे 25 धावा 22 अँड टीम असं वाटलं होतं. मिस टायमिंग शॉट हवेत आहे. फिल्डर अंडरनीड बट सेफ लँड अँड take the 2 runs. Another 3 given. Yes, good running between the wicket. क्या बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिला. अब यहाँ पे कहीं ना कहीं गलतियाँ आप नहीं कर सकते. देखो यहाँ पे अभी इनामी राशि रामाश्री की ओर से है. अगर 2 गेंदों पे 2 सिक्सर लगाता है कोई तो 100 रुपए का उनको इनाम देंगे हम. ये हमारी एलियंस है. उनका जो यान है कहीं ना कहीं खो गया है. वो यान ढूंढते नजर आ रहे. शायद से वो 7:30 के बाद आ जाएगा और आपको लेके जाएगा. चलो अगली गेंद. 3 रन हो चुके हैं. 25 रनों का टारगेट है. पुढचा चेंडू. चला इतका वेळ नका घेऊ एका चेंडूसाठी. इतका वेळ घेतला तर मग आपला फायनलचा मॅच कदाचित उद्या होईल. मग तीन धावा फलकावर लागल्यात. म्हणजे 22 हव्या असतील आता. विकेश पुढचा बॉल घेऊन निसालसाठी यावेळेला फिल्डिंग चांगली आहे. हो गुड लक आहे भावेशांचं, कारण की आतापर्यंत 2 वेळा खतरा आला होता त्यांच्यावर.
परंतु तो खतरा टळलाय. मी तर म्हणेन बेलकडी टीम इथे खेळते, परंतु लक्ष तर मी म्हणेन पूर्ण बेलकडी गावाचं देखील असू शकतं या मॅचवर. तसेच ब्राह्मण गावाचं देखील लक्ष असेल या मॅचवर. तसेच प्रेक्षक तर आहेतच. आपण पाहिले तर केंद्रबिंदू बनलेली म्हणजे स्पर्धा टेन्शनवरची एकमेव मात्रा म्हणजेच आहे KBM ट्रॉफीची ही मोठी वाली जत्रा. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. बाउन्सर चेंडू हाताळला जातोय. डेफिनेटली आपण पाहिलं तर एक चांगला बाउन्सर देखील पाहायला मिळाला. विश्लेषण करायचं झालं तर मग कमबॅक डिलेव्हरी डॉट डिलेव्हरी आणि एक मी तर म्हणेन चांगली डिलेव्हरीज 4 मध्ये 4. हवेशाना एक चांगलं कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल या संघाला नक्कीच पुढे घेऊन जायचं असेल तर. परंतु पुढे येऊन खेळलेला फटका. धावे एक दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. पाहावा लागेल. यास इट इज अ 2. पुन्हा एकदा 2 धावा जोडल्या जात आहेत. चांगली कॉलिंग, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. भविष्याना जाणीव आहे या मॅचची, कारण की त्यांचा खेळ त्यांना उंचवायचा आहे. या स्पर्धेमध्ये आपण आपलं वर्चस्व दर्शवायचं आहे. ओमसागर ब्राह्मणगाव संघाला थोडंसं बाकूडला ढकलायचं आहे. मी तर म्हणेन ते पहिल्या इनिंग मध्ये ढकललंय त्याने, कारण की फक्त 24 धावसंख्येवर थांबवलं होतं. 19 धावा 13 चेंडूमध्ये अजून सुद्धा हवे आहेत. कट केला या वेळेला चेंडूला. एकदा मात्र झपाट्याने पूर्ण देखील झाली आहे. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. टीमची टोटल आपण पाहिली तर एका धावेने 7 या आकड्यावर पोहोचले जाते. षटक समाप्त होताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा च्या फलकावर आपण पाहिल्या आहेत. बिनबाद 7. पाहूया पुन्हा एकदा. थँक्यू म्युझिकल ग्रुप. चांगली धून, चांगली मेजवानी आहे आज दर्शकांसाठी सुद्धा. संतोष वळवी बॉलिंग ट्रॅकवर दुसरं महत्वपूर्ण षटक. 12 चेंडू असतील आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 18 धाब्यांची. Yes, definitely 18. पहिला चेंडू घेऊन सज्ज समोर भावेश. फोर्स केला या वेळेला फिल्डर अंडरलेड. बट गेन गई बाउंड्री के बाहर. 6 रन. थँक यू. ओहो, हे वर्क बघा कॅमेरामॅनचा आमच्या किती अतिशय सुंदर आहे. कशा प्रकारे चेंडूला कॅच करतायत. अगदी बाउंड्री लाईन वर चेंडू पडला आणि षटकार पाहायला मिळतोय. 6. 13 धावा. आता पण बघितलं ना तर मॅचचं चित्र पूर्णपणे पलटून टाकलं. 11-12 वर मॅच आली बघा. एक चांगला फटका. 11-12 वर मॅच आली. आता सरळ हवेत आहे. खेळायचं होतं ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, परंतु व्यवस्थित आपण पाहिला तर जो शॉट खेळायचा तो खेळता आला नाहीये. फटका फसला, मात्र फलंदाज बाद झाला आणि मोठा धक्का बेलकडी संघाला भावेशच्या रूपाने लागलाय. परतावं लागेल. पहिला मोठा धक्का. फर्स्ट विकेट लॉस विघ्नहर्ता बेलकडी टीम.
थँक्यू थँक्यू. 13 धावा फलकावर आहेत. 12 धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 10. एक विकेट मिळवलाय. तो मोठा विकेट. आणि त्या विकेटने आत्ता मात्र आपण पाहिलं की मॅच मध्ये थोडासा बदल घडू शकतोय. तुषार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना, भावेशने एक षटकार ठोकून मॅच थोडीशी सोपी गेली आहे, परंतु संपवली नाही. बॅटची कडा तडमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन आला. एकदा मात्र मिळणार आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना, म्हटलं जातंय ना की कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होत आहे. परंतु आता यश कोणाला प्राप्त होईल देखील पाहायला मिळेल आपल्याला मॅच मध्ये. असं म्हटलं जातंय ना, असंही म्हणतात की कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं, तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व आहे ना ते पुन्हा नव्याने निर्माण करायचं असतं. ते करण्यामध्ये यशस्वी होतील का हे देखील पाहावं लागेल. पुढचा चेंडू. बॅटची कडा आपल्याला पाहायला मिळतंय. एकदा मात्र पूर्ण केली आहे. डेफिनेटली आपण पाहिले इथे तर 14 धावा फलकावर लागल्या गेल्यात. संतोषनं आतापर्यंत या 3 मध्ये 7 धावा खर्च देखील केल्या आहेत. परंतु आणखीन काही टीमची टोटल आहे 15 धावा आहेत. डेफिनेटली इथून एक घेतली आता, कारण की जवळ या षटकामध्ये 8 आलेले आहेत. एक सिक्सर, एक विकेट, 2 सिंगल. चला पुढचा चेंडू पाहतोय आपण. पंच केलाय. खाली क्षेत्र फिल्डर रोराने आले. कॅच मात्र ड्रॉप. अगदी वेगाने आले होते. जवळ आपण बघितलं विकी होते. कालच्या दिवसामध्ये हॅट्रिक सुद्धा देखील त्याने पूर्ण केली. परंतु आता जी जंप त्याने घेतली होती, झडप घेतली होती चेंडू पर्यंत पोहोचण्यासाठी, ते पोहोचू शकले नाहीये. बघा 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मला वाटतं आता 8 पाहिजेत, कारण की आता इथे 2 घेतल्या. शेवटचा चेंडू आहे. टीमची टोटल आहे 17. हा वेगवेगळा चेंडू पाहायला मिळाला, परंतु दिशाहीन आहे, वाईड आहे हे पंच सांगतायत आम्हाला. आणि या वाईड मुळे आपण पाहिलं तर मग नुकसान थोडं होताना पाहायला मिळते. आता फिल्डिंग करणाऱ्या टीमचं जवळ टीमची टोटल आपण पाहिली आहे ना, पोहोचली गेली 18च्या आकड्यावर. 18 रन स्कोरबोर्डवर आपण पाहतोय. 18 धावा. त्यावेळेला आपण पाहिलं तर मग ओव्हरची समाप्ती होताना पाहायला मिळते. षटक समाप्त झालंय दुसरं. 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी.
आलेत, त्यांचं यान हरवले, ते यान शोधतायत. आता नक्कीच त्या कोईमिल गयामध्ये आपण बघितलं होतं ना, ते एलियन होतं त्याला. हा काय म्हणतात पंच? पाणी हवंय, ते देखील दिलं जात आहे. विके जे बॉलर विकी दिंडा, कालच्या दिवसामध्ये त्याने हॅट्रिक घेण्याचा पराक्रम देखील केला होता आणि पराक्रम आज देखील करू शकतात. जर या मॅच जिंकायचा आहे ना त्यांना, तर 7 धावा रोखायच्या आहेत. मिसाल या खेळाडूला पण अनदेखा करू शकत नाहीये. ग्रेटेस्ट ऑल टाइम अविनाश आपण पाहिला तर हा देखील एक चांगला खेळाडू आहे. पण ते विकी आता हे षटक कसं फेकतील? 6 मध्ये 7 त्यांना डिपेंड करायचं आणि 2 षटकामध्ये 18 धावा फलकावर आलेल्या आहेत. ओमसागर ब्राह्मणगाव टीम थोडीशी अडचणीमध्ये सापडलेली आहे. त्यांना सुद्धा जाणीव आहे की या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये कदाचित आपलं आव्हान संपुष्टात येऊ शकतंय. चांगला फटका आहे, ट्रॅकिंग शॉट, एकदा मात्र पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. चेंडूची फेक स्ट्राइक यांच्या दिशेनं. क्या बात आहे, अगदी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्यात. म्हणजेच आपण पाहिले तर सामना जिंकण्यासाठी 5 मध्ये 5. जसं म्हटलं जाते ना की आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन जेवण्याची तयारी ठेवावी लागते आणि मात्र इथून मात्र ऊन जेलण्याची तयारी ठेवली देखील आहे. विश्लेषण आपण पाहिलं तर बॅटची कडा या वेळेला आपण पाहिलंय विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज बाद. थैंक यू. अकेला ही है विजय खिलाड़ी, इसको खिलाड़ी चाहिए. पाच धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 4. 3 गडी गमावलेत. जवळ या विकेटनं थोडं दडपण आलंय. दडपण कमी करायचं असेल तर इथून चांगला खेळ करावा लागेल. आता जसं म्हटलं जातं ना की लढलो जरी परिस्थितीशी साथ कोणी दिली नाही, हडलो जरी संकटांशी, तरी हिंमत अजून तुटली नाही. ब्राह्मणगाव टीम नक्कीच वेळ जास्त घेऊ नका, कारण की आपल्याला मॅच आणखीन खेळायच्या आहेत. लक्ष असू द्या. असंही म्हटलं जातंय ना की यशाचं शिखर गाठण्याआधी स्वतःला तोडावं लागते. जगाशी तर फक्त चढाओढ चालू असते, युद्ध तर मात्र स्वतःशीच लढावं लागतंय. 4 चेंडू 5 धावा ही मॅच जिंकण्यासाठी नवनाथ नावाचा बॅटर आहे डावखुरा हाताचा, जो सज्ज झाला आहे. अगदी आपण पाहिलं तर मोठी जबाबदारी आहे. अगदी आडव्या बॅटनं खेळलेला फटका पाहायला मिळतोय. 1 धाव मात्र मिळणार आहे इथे. मी तर म्हणेन हा जर मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत गेला तर कठीण होऊ शकतो विघ्नहर्ता स्पोर्ट्स टीमला. एकवीस धाव फलकावर. 4 धावांची गरज आहे. 3 चेंडू 4 धावा. ही मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये त्यांना पाहायला मिळते. केबीएम ट्रॉफी सुपर 7 मध्ये आपण पाहतोय आणि आता सुपर 7 मध्ये आल्यानंतर अगदी
सगळेच खेळाडू ऊर्जा पणाला लावतील. कट केलाय फटका पॉइंटच्या दिशेनं. एक डाव, दुसऱ्या डावचा प्रयत्न होईल का? प्रयत्न केलाय, काय घडलं जाईल? चित्र आहे काहीतरी विचित्र. नक्कीच पाहावं लागेल काय होतंय, काय होतंय, काय होतंय. तर जे होणार तेच होणार, जे व्हायला हवं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, तर तुम्हाला दोन्ही खेळाडूंना मात्र इथून करायला हवा. जर आमचे एलियन आहेत ते जरा लक्ष असू द्या की बाहेर बाउंड्रीच्या बाहेर या, जेणेकरून एखादा चेंडू अडला ना तर मग एखादा संघ आहे ना जिंकलेला सामना गमावू शकतोय. दोन चेंडू आणि 3 ही मॅचची कहाणी आहे बघा मित्रांनो. ओमसागर बामणगाव संघ आपण पाहिला तर पुढे येताना दिसतोय आपल्याला, परंतु टेडी आणखी थोडे पुढे जा, रेषेच्या बाहेर जा, रेषेच्या. आमचे एलियन तर एलियनच्या मागे पण आपल्याला गब्बर लावायला लागेल आता. नको ना? हा मजा. चांगला फटका, एक धाव पंडित आहे तिथे. चेंडूची वेगी झाली आहे स्ट्रायकरच्या दिशेनं. मात्र आपण पाहिलंय फलंदाज थांबला, लांब राहिला आणि नक्कीच आपण पाहिला जिथे मॅच फसलाय, मॅच फसला. थँक्यू थँक्यू, वेलकम बॅक. एका चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आता आपण पाहिलंय तर ज्या प्रकारे इथून गेम मात्र चेंज. मी तर आधीच म्हटलं होतं की शेवटच्या बॉल पर्यंत जायला नको हवं होतं. भावेश जिथे बाद झालाय ना तिकडेच मॅच फसली आहे आणि मग आता मॅच फसली आहे, परंतु इथून जिंकता देखील येईल. परंतु जिंकण्यासाठी आता आलेला नवीन खेळाडू गजेंद्र, त्याला चांगला खेळ करावा लागेल. 1 मध्ये 2 करायचे आहेत. टेन्शन तर वाढलेली आहे, धगधग वाढलेली आहे, कारण की इथून आपण पाहिलं ना तर या 2 धावा पुढचा प्रवास मात्र आपण पाहिलं तर करून देतील वेलकडी संघाला, पण तो 2 धावा थांबवणं पुढचा प्रवास करतील ओमसागर ब्राह्मणगाव टीम. बघा वेळ थोडा जास्त जात आहे, मॅच आणखीन शिल्लक आहेत मित्रांनो. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. हिम्मतीने हारा पण हिम्मत हारू नका, हेच म्हणणं आहे. नक्कीच ज्या वेळेला आपण पाहिलं की मग हिम्मतीचा जर विचार करायचा झाला तर मग 1 मध्ये आता 2 करावेच लागतील पूर्णपणे. गजेंद्र, कोण जिंकणार हा सामना? बॅटिंग करणारा टीम की बॉलिंग करणारा टीम? बॉलिंग करणारा टीम सामना जिंकलाय आणि नक्कीच आपण पाहिलं तर विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी संघ आपण पाहिला पराभूत झालाय. पुढे येतोय आता पहिला पण तर ओमसागर ब्राह्मणगाव टीम.